आदिती, मला सुद्धा कॉफी दे. या. आदिती, माझ्या डोक्यावर ना आभाळ कोसळल्यासारखं वाटतंय. जाम टेन्शन आलंय. जयचं प्रेझेंटेशन आहे ना आज. काका, मलाही खूप टेन्शन आलंय. दाभोळकर आणि जय समोरासमोर आले ना, मला सतत वाटतं की काहीतरी घोळ होणार. म्हणजे बऱ्याचदा असंच घडत आलंय ना. हरकत नाही काका, मला कळतंय तुम्हाला जयची काळजी आहे म्हणून तुम्ही असं बोलताय. आणि ऑफिसमध्ये सगळेच जयच्या काळजीपोटीच बोलताय. आणि पप्पा जसे जय बरोबर वागले आहेत त्यामुळे तुम्हाला अशी शंका येणं साहजिक आहे. आपण आदिती, जयच्या हुशारीबद्दल कोणाच्या मनात कसली शंका नाही. आणि मला तर खात्री आहे. मला फक्त तू दाभोळकर सरांची खात्री दिलीस ना, मग मी रिलॅक्स होईन. काका, ती खात्री मीही देऊ शकत नाही. पण हा, तुम्हाला जशी जयची खात्री आहे ना, तशी मला सुद्धा आहे. तू सगळं नीट हँडल करेल. काका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आय एम शुअर यात तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. फॅन्टास्टिक मिस्टर जयराम. मला असं वाटतं की मिस्टर दाभोळकरांना ज्या गोष्टींची अपेक्षा आहे त्या सर्व गोष्टी या प्रेझेंटेशनमध्ये आहेत. आणि अशी टूर फक्त देव टूर्सच ऑर्गनाईज करू शकतो. मला असं वाटतं की मिस्टर दाभोळकर, तुमच्या युरोपच्या कॉर्पोरेट टूरसाठी हा प्लॅन अत्यंत योग्य असावा. अरे असणारच, ऑफकोर्स ना दाभोळकर साहेब. मगाशी त्यांना जे वेगळे पण हवं होतं ते सुद्धा आहे की या प्रेझेंटेशन मध्ये, हो ना? हो, आवडला मला हा प्लॅन मिस्टर जयराम. तुमच्या ह्या प्लॅन प्रमाणे एडीएम ची कॉर्पोरेट टूर जाईल. गुड. फॅन्टास्टिक. थँक्यू सर. अदिती, जय अजून आताच आहे. जुई, अगं त्याचं प्रेझेंटेशन सुरू आहे ना. पण एवढा वेळ? मला खूप टेन्शन आलंय. मजा आत. जा आत जा. जा आणि दाभोळकरांना सांग जाऊन. सर, जयनी करेक्ट प्रेझेंटेशन केलंय. ते प्लीज फायनल करा. जा.
अदिती, मी सिरियसली बोलतेय. तू जर दाभोळकरांशी बोललीस तर बरं होईल, म्हणजे जयचा फायदा होईल खरंच. रजनी ऐक ना, तुला कामं कमी असतील तर थोडी माझी कामं करतेस, कर ना. नाही नाही, मला खूप काम आहेत. पण नंदिनी मॅडम, जय आणि अदिती मित्र आहेत ना चांगले. आय मीन तुम्हीच गोडवे गाता ना त्यांच्या मैत्रीचे. आणि हे तर तुम्हालाही माहितीये की जयने अदितीला खूप मदत केली. आता अदिती जर तिच्या पप्पांशी बोलली तर. रजनी, सॉरी, पण मी त्यांना काही सांगणार नाही. का ग? कारण माझा जयरामवर पूर्ण विश्वास आहे. जय, कसं झालं प्रेझेंटेशन? छान झालं. दाभोळकर सरांनी पण अप्रुव्हल दिलं. वा, मला वाटलंच होतं, माझे आकडे चुकूच शकणार नाही. अभिनंदन जयराम. चला, देवच पावला म्हणायचा. वा, म्हणजे आता सगळ्यांचं सगळं टेन्शन गेलं. हो, मला माहितीच होतं जयचं प्रेझेंटेशन ओके होणारच. अरे म्हणजे काय, त्याने एवढी मेहनत केली होती, कोणाची हिंमत आहे नाकारायची? नाही, पण मला एकट्याने हे सगळं क्रेडिट घेऊन चालणार नाही. एडीएमचा प्रोजेक्ट मी आणि रजनी दोघं मिळून हँडल करत होतो, त्यामुळे आमच्या दोघांचाही क्रेडिटवर समान हक्क आहे. काय रजनी? जय काय बोलतोस तू? अरे प्रेझेंटेशन तू एकट्याने केलंयस. हो, पण प्रोजेक्ट दोघांचा आहे ना. हो जय, खरंच तू ग्रेट आहेस. स्वतःच्या कामाचं क्रेडिट असं दुसऱ्याला द्यायचं म्हणजे सोपं नसतं. तू किती सहज केलं ते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी फुकटचं क्रेडिट घेते? मी तुम्हाला काय बोललो नाही रजनी मॅडम, मला जयचं कौतुक करायचं म्हणून मी तसं बोललो. हो, पण म्हणण्याचा अर्थ तोच होता. नाही, तुम्ही तसा अर्थ काढताय. अरे हो, तो स्वच्छ मनाने बोलला, त्याच्या मनात असं काही नव्हतं. उगाच का बोलतीयस तू त्याला? अरे वा, जयचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर तुला बराच कॉन्फिडन्स आलेला दिसतोय. पण हा कॉन्फिडन्स जरा जपून ठेव आणि तो स्वतःच्या कामात, स्वतःच्या प्रेझेंटेशन मध्ये दाखव. रजनी, बरोबर बोलतीये गजवी. सहज म्हणालास आई तू. मला सांग, प्रेझेंटेशन सक्सेसफुल झाल्याचा आनंद तुलाही झालाय ना? हो, म्हणजे काय? तू पण आनंदात घे ना. आणि बघ, काही झालं तरी मला माहिती आहे या प्रोजेक्ट मध्ये तुझाही वाटा आहे. थँक्यू जय. वा, सगळं छान झालेलं आहे. रजनी, आता चिडायचं नाही. हा, मी एक काम करते, मी उद्या दोघांसाठी सुद्धा गोडाचा शिरा आणते. हा, आपण रजनी आत्ता गोड हाच बघू. हा, अगं वेडाबाई. रजनी, अगं तुला कल्पना नाहीये तू किती गोड हसतेस. बस आता. अगं खरंच बघ किती गोड हसली. नजर लागेल कोणाची तरी. फॅन्टॅस्टिक. गट्टू,
अविनाश, तुला कितीतरी दिवसांनी मी असं एवढं एक्सायटेड पाहिलंय. जयरामने प्रेझेंटेशन इतकं सुंदर दिला हो, म्हणजे असं प्रेझेंटेशन बघितलं ना की खरोखर चार्जअप व्हायला होतं. मिस्टर जयराम यांनी फार सुंदर प्रेझेंटेशन केलंय. म्हणजे आतापर्यंतच्या या प्रवासामध्ये इतकं परफेक्शन मी कधीच पाहिलं नव्हतं. खरंय, दाभोळकरांना बोट ठेवायला जागाच ठेवली नाही ना जयनी. म्हणजे सर, जय सरांचं प्रेझेंटेशन बेस्ट झालं एकदम. सॉरी सर. तांगडे, तुमच्या कॉफी इतकंच, किंबहुना त्याही पेक्षा जास्त. आऊ, या तांगडेचं ऑफिस मधल्या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्ष असतं. अरे म्हणजे काय असणारच. वी आर अ फॅमिली. तू सुद्धा जरा बाहेर जाऊन बघ आता. जयचा कौतुक सोहळा चालला असेल. सर, कळलं कळलं. जाऊ दे त्याला बाहेर. तुलाही त्या सोहळ्यात सहभागी व्हायचं असेल ना. जा जा. सर, थँक्यू सर. प्लेजर सर. पाहिलंस? He deserves that. अहो, तुला माहिती आहे जयरामचं पहिलं प्रेझेंटेशन खूप उत्तम होतं. मी त्यांना सांगितलं होतं की हे प्रेझेंटेशन दाभोळकरांना नक्की आवडेल, तरी सुद्धा त्यांनी प्लॅन बी रेडी ठेवला. मी त्यांना एवढं म्हणालो की प्लॅन बी ची काही गरज लागणार नाही. पण तरी सुद्धा जयराम मला म्हणाले की मिस्टर दाभोळकरांना नक्की काहीतरी वेगळं हवं असणार. आणि दाभोळकरांबद्दलचा जयरामचा अंदाज अगदी परफेक्ट निघाला. म्हणजे असं काहीतरी होईल याची कल्पना होती जयला. कल्पना नाही आहो, खात्री होती त्यांना. हे म्हणून तर मी सुद्धा शॉक झालो. अरे वा अविनाश, आपण इतकी वर्ष दाभोळकरांना ओळखतोय. म्हणजे एक बिझनेसमॅन म्हणून त्यांचा आपल्याला बऱ्यापैकी अंदाज आहे असं म्हणता येईल. पण जयनी एक व्यक्ती म्हणून दाभोळकरांना अगदी बरोबर ओळखलंय. जयराम आणि मिस्टर दाभोळकरांची गेल्या काही महिन्यातली इंटरॅक्शन जी चालू आहे, कदाचित त्यामुळे जयराम मिस्टर दाभोळकरांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकत असेल. त्यांनी या आधीच्या प्रोजेक्टमध्ये पण दाभोळकरांबरोबर काम केलं ना, त्यामुळे म्हणजे दाभोळकरांची नस बरोबर पकडली आहे त्यांनी. पण तरी आऊ, मला काय वाटतं सांगू, माणसं पाहता येणं वेगळं आणि वाचता येणं वेगळं. जयरामला मिस्टर दाभोळकरांच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आहे. ते खरंच खूप शार्प आहे. अगदी मी अंदाज बांधला होता तसेच. आऊ, आय थिंक वी हॅव गॉट आवर पर्सन. May I come in, sir? Yes, please come in. बसा. Thank you, sir. सर, ही फाईल मी रेडी केली आहे आपल्या पुढच्या मीटिंगसाठी. यात सगळ्या डिटेल्स आहेत ना? हो सर. प्लीज एकदा चेक करून घ्या ना तुम्ही. मिस दाभोळकर, तुम्ही फाईल रेडी केली आहेत म्हणल्यावर त्याच्यात सगळ्या डिटेल्स असणारच आहेत. ही फाईल ज्याच्यासाठी तुम्ही तयार केली ती मीटिंग आज संध्याकाळी आहे. आज संध्याकाळी? संध्याकाळी म्हणजे कधी निघायचं सर? ऑफिस संपल्यावर. ओके. आपण फिल्म बघायला जातोय. मी आपले तिकीट्स बुक केले आहेत. ऑफिसमधून डायरेक्ट जाऊ. काय झालं मिस दाभोळकर? काय प्रॉब्लेम? नो सर,
ऑफिस संपल्यावर आपण निघूया. या ओके सर. या तुम्ही. सर आय एम शुअर ही टूर खूप एन्जॉय केली जाईल. वा. गुड मिस्टर जयराम, मला प्लॅन फार आवडला. ही टूर देव टूर्स अरेंज करते, मग त्याच्यामध्ये काहीतरी युनिक असायला हवं ना. सर बरोबर आहे. ही टूर कोणीही प्लॅन करू शकतो, पण तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या फॅसिलिटीज, सगळ्या सुविधा फक्त देव टूर्सच तुम्हाला देऊ शकतं. तुम्हाला बेस्ट सर्व्हिसेस देईन हे प्रॉमिस केलं होतं मी. तुम्हाला हा प्लॅन आवडला नसेल तर माझ्याकडे एक दुसरा ऑप्शन तयार आहे. आय एम शुअर तुम्हाला तो प्लॅन नक्कीच आवडेल आणि मी तो तुम्हाला आता लगेच दाखवूही शकतो. थँक्यू सर. May I come in, sir? Yeah. सॉरी सर, तुम्हाला डिस्टर्ब केलं का? काही काम होतं का? हां सर. सर मी आत्ता जे प्रेझेंटेशन केलं त्याचा हा फायनल ड्राफ्ट. याप्रमाणेच आपली टूर जाईल. यावर तुमची साईन हवी होती अप्रुव्हलसाठी. अभिनंदन, जिंकलास तू आज. थँक्यू सर. पण मी जिंकण्यासाठी काही केलंच नव्हतं. हा आपल्यातल्या शर्यतीचा भाग नाही आहे ना. राईट. ही टूर म्हणजे देव टूरच्या बिझनेसचा एक भाग आहे. अशा कित्येक टूर प्लॅन करशील तू, पण तिथपर्यंत कधीही पोहोचणार नाहीस जिथे तुला पोहोचायचं आहे. सर कुठे पोहोचायचं याचा मी विचारच करत नाही. आपण कुठेही थांबायचं नाहीये हे नक्की ठरवलं. वा, फिलॉसॉफी चांगली आहे. सर फिलॉसॉफी पेक्षा आपण आयुष्याचं प्लॅनिंग असं म्हणूया. कर तू प्लॅनिंग कर, स्वप्न बघ, पण ती कधीही पूर्ण होणार नाहीत. सर कॉफी. थँक्यू. वा, छान झाली असेल ना कॉफी तांगडे? अरे पण तांगडे, तुला रोज रोज कॉफीच बनवून कंटाळा येत नाही का रे? म्हणजे सरांना कधीतरी चेंज म्हणून तुझ्या हातचा चहाही दे ना. गवती चहा. सर देऊ का गवती चहा? मस्त करतो, देऊ? नको, जा तू. येतो सर. मिस्टर जयराम खानोलकर,
एक प्रेझेंटेशन बरं झालं म्हणून हुरळून जाऊ नकोस. या इथल्या खेळामध्ये तुझी हार व्हावी असा माझा हट्ट नव्हताच कधीच. पण जिथे तुला हरवायचं आहे तिथे मात्र मी माझा हट्ट सोडणार नाही. एक लक्षात ठेव, अनिल दाभोळकर बिझनेस मध्ये पर्सनल गोष्टी आणत नाही आणि पर्सनल गोष्टी जिथे असतात तिथे बिझनेसला थाराई देत नाही. हाच माझा आजचा धडा आहे सर, जो मी तुमच्याकडून शिकलोय. बिझनेस मध्ये भावनांना किंमत शून्य, नात्यांना किंमत शून्य. समोरच्या माणसाला नीट वाचता आलं पाहिजे, तरच तुम्ही उत्तम बिझनेस करू शकता. हे मी तुमच्याकडूनच शिकलोय सर. सो थँक्यू. मिस्टर जयराम. सर, अप्रुव्हल, आय मीन साइन तुमची.